आणि वडील स्वतःच्या व्यवसायाचं मोठं स्वप्न रंगवत असतानाच वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्यावेळेला आमच्या डोक्यावरती 8 लाखाचं कर्ज होतं. तर हॉटेलमध्ये जेवढे कामगार कामाला होते त्यांना आम्ही बाहेर काढलं. मग आम्ही विचार केला त्याच वेळेला की नाही, आपण चहामध्ये काहीतरी एक ब्रँड क्रिएट करू शकतो, कारण तो एक गॅप दिसला. असे बिझनेस पण बघितले ज्यांनी एक बिझनेस सुरू केला, दुसरा सक्सेसफुल झाला, 2 सुरू केले, 2 फेल झाले, तिसरा सुरू केला, तो चांगला गेला. 5 पर्यंत ऐकलं असेल, पण 32 मी पहिल्यांदा ऐकतोय. 32 बिझनेस तरी गिवअप नाही केलाय तुम्ही. आजच्या या नमस्कार प्रसाद मराठी पॉडकास्टचे आपले जे गेस्ट आहे त्यांचं नाव आहे नवनाथ येवले, जे येवले अमृततुल्यचे सहसंस्थापक आहेत. तुम्ही एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखाद्या उद्योगपतीला 1, 2, 4 किंवा 5 बिझनेसमध्ये फेल झालेलं बघितलं असेल आणि त्यानंतर सक्सेस होताना बघितलं असेल. पण हे असे एक बिझनेसमॅन आहेत ज्यांनी 10पेक्षा जास्त बिझनेसेस ट्राय केले आहेत आणि मग शेवटी येवले अमृततुल्यद्वारे त्यांना सक्सेस हे मिळालं. आता रिसेंटली बऱ्याचशा चहाच्या फ्रँचायझींबद्दल तुम्ही ऐकलं असेल. चाय सुट्टा बार असेल किंवा MBA चायवाला, डॉली चायवाला. पण येवले अमृततुल्य हा जो चहाचा ब्रँड आहे हा खूप जुना आहे आणि खूप वर्षांपासून या सेगमेंटमध्ये काम करत आहे. शून्यापासून विश्व निर्माण करण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो ते आज आपल्या सगळ्यांना डिटेलमध्ये सांगणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार प्रसाद मराठी पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? एकदम छान सर. एकदम सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया. तर तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं? आमचं बालपण पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुका आहे. अच्छा. पुरंदर तालुक्यामध्ये आमचं एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव आहे आस्करवाडी. अच्छा. आणि त्या गावामध्ये माझं बालपण गेलं, जे की 1983ला माझा जन्म झाला आणि 1994पर्यंत मी गावाला होतो. त्याच्यानंतर मग शहरामध्ये आलो. अच्छा. हां. तर जर येवले अमृततुल्य सुरू आधीची तुमची जर जर्नी बघितली तर काय म्हणजे कसा प्रवास होता पूर्ण? तसं बघायला गेलं तर पुरंदर तालुका या तालुक्याची आमची जी ओळख आहे ती म्हणजे एक दुष्काळग्रस्त भाग. अच्छा. अशी आमच्या तालुक्याची ओळख. आणि त्याच्यामध्ये असणारं आमचं एक छोटंसं गाव आस्करवाडी, म्हणजे एकदम डोंगराच्या कुशीमध्ये असलेलं गाव. आणि म्हणजे सगळे उपजीविका आमची शेतीवरती होती. आजोबा, त्यांची मुलं आणि त्यांचा पूर्ण परिवार हा शेतीवरती अवलंबून होता. पण ते शेतीवरती सगळ्याच गोष्टी भागत नव्हत्या. त्याच्यामुळं कुटुंबाचा गाडा सांभाळत असताना त्यांच्या डोक्यावरती कर्ज झालं आणि हे कर्ज फेडण्यासाठी म्हणून वडिलांना पुण्यामध्ये कामाला पाठवण्यात आलं. आणि पुण्यामध्ये ज्या वेळेला वडील कामाला आले त्यावेळेला पुण्यामध्ये लक्ष्मीनारायण थिएटर आहे, त्याच्या बाजूला ओंकार अमृततुल्य. तर वडिलांनी पहिलं तिथं काम केलं. 1-2 वर्ष काम केल्याच्या नंतर एक थोडा कर्जाचा भार हलका झाला. मग वडिलांनी असा विचार केला की आपण शेतीला काहीतरी एक पूरक व्यवसाय आपण देऊ शकतो. बरोबर. म्हणून वडिलांनी 1-2 म्हशी घेतल्या आणि आमचा दूध विक्रीचा व्यवसाय चालू झाला. मग हे दूध पुण्यामध्ये कॅम्पात विकण्यासाठी आजोबा डोक्यावरती घेऊन यायचे गावावरनं. अरे बापरे. आणि कॅम्पात विकायचे. तर बऱ्याच वेळेला दूध विकलं जायचं आणि काही वेळेला दूध शिल्लक राहायचं. मग उरलेल्या दुधाचा प्रश्न पडायचा की करायचं काय. बरोबर. मग आजोबांनी वडिलांना सांगितलं की अरे आपलं दूध शिल्लक राहतं, मग आपण याचं करायचं काय. मग वडिलांना असा विचार केला की यार आपल्याला 2 वर्ष चहाच्या दुकानावरती काम करतोय तर त्याचा अनुभव आहे आपल्याला. मग आपल्या बरोबर अनुभव असताना मग आपण उरलेल्या दुधाचा चहा का नाही बनवून विकायचा. बरोबर. आणि मग म्हणून त्यांनी एक पुण्यामध्ये MG रोडवरती एक दुकान भाड्याने घेतलं, एक मित्र बरोबर घेतला आणि खऱ्या अर्थाने तिथून आमची चहा विक्रीला सुरुवात झाली 1980 साली. तुमच्या वडिलांनी जी सुरुवात केली तो त्यांचा मग पहिला बिझनेस होता की त्या आधी त्यांनी काही नाही, याच्या आधी कोणताही व्यवसाय नव्हता आमचा. वडील हॉटेलमध्ये कामाला होते आणि मग त्यांनी हा सुरुवातीला त्यांचा पहिलाच व्यवसाय, जे की त्यांनी शॉप भाड्याने घेतलं मित्राला बरोबर घेऊन. 11 वर्ष तुम्ही गावी होते. मग इथे आल्यानंतर पुण्यामध्ये मग तुम्ही एज्युकेशन केलं. हां. आणि मग त्यानंतरचा प्रवास कसा झाला? कशा प्रकारे तुम्ही डिसाईड केलं की आपली जी येवले अमृततुल्यची हे आहे बिझनेस आहे त्याला पुढे न्यायचा? कधी तुम्ही ठरवलं की जॉईन करायचं म्हणून? ज्यावेळेला आम्ही गावाला होतो परिस्थिती हालाकीची होती, कुटुंब मोठं होतं. आमच्या कुटुंबामध्ये खूप जास्त मुलं आणि म्हणजे जवळजवळ आमचा 36 जणांचं एक मोठं कुटुंब होतं. अरे बापरे. हां. आणि मग या कुटुंबाचा सांभाळ करत असताना म्हणजे हॉटेल जरी असलं
तरी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून जेमतेम शिक्षण गावाकडे झालं. पण वडिलांची एक खंत होती की आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं आणि त्यांनी पण पुढे जाऊन काहीतरी करावं. म्हणून वडिलांनी काय केलं, धनकवडीमध्ये, पुण्यामध्ये धनकवडीमध्ये एक 1 RK रूम भाड्याने घेतला आणि बालाजी माध्यमिक विद्यालय इथं आम्हाला ॲडमिशन घेतलं आणि आम्ही जवळजवळ 15 मुलांना आम्हाला तिथं शाळेसाठी आणलं. मग आमच्याबरोबर काका आणि मावशी, मग तिथून आमचा अभ्यासाचा प्रवास चालू झाला. मग हा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने चालू होता. इथं आल्याच्यानंतर आमच्यासाठी शहर नवीनच होतं, बरोबर. सगळ्या गोष्टी. आणि मग त्याच्यानंतर वडिलांनी असा विचार केला की 2000 साली माझं 10वी कंप्लीट झालं आणि त्यांना असं वाटलं की मी त्यांच्याबरोबर राहावं, म्हणून वडिलांबरोबर मी हॉटेलवरती गेलो आणि त्यांच्याबरोबर काम करू लागलो. आणि ते काम करत असताना वडील वेळोवेळी सांगायचे की आपल्या नावाने काहीतरी एखादा ब्रँड असायला पाहिजे, काहीतरी एक प्रोडक्ट असायला पाहिजे, असं त्याला नेहमी वाटायचं. आणि वडील स्वतःच्या व्यवसायाचं मोठं स्वप्न रंगवत असतानाच वडिलांचं दुःखद निधन झालं 2001 साली. आणि त्यावेळेला आमच्या डोक्यावरती 8 लाखाचं कर्ज होतं आणि मग ह्या 8 लाखाचं कर्ज फेडायचं म्हणून मग आम्ही काय केलं, आमच्या हॉटेलमध्ये जेवढे कामगार कामाला होते त्यांना आम्ही बाहेर काढलं. कारण जर आम्ही स्वतः काम केलं तर बरोबर. कर्ज लवकर फिटू शकतं. बरोबर. म्हणून मग आम्ही 5 भाऊ, आई, मावशी आणि काका सर्वांनी मिळून हॉटेलमध्ये काम केलं. मग कुणी भांडी घासायची, कुणी टेबल पुसायचे, कुणी प्रोडक्ट बनवायचं, कुणी ऑर्डर द्यायच्या, बरोबर. ही सगळे आम्ही कामं केली. आणि त्याच वेळेला आम्हाला ग्राहकांची नाळ कळली की ग्राहकांना कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट आवडतं, कशी सर्व्हिस पाहिजे, बरोबर. या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यावेळेला कळल्या. पण ग्राहक यायचा आणि ग्राहक आम्हाला वेळोवेळी सांगायचा की अरे तुम्ही या दुकानावरती काय करताय, सगळेच जण तुम्ही आता बाहेर पडलं पाहिजे, काहीतरी वेगवेगळा व्यवसाय केला पाहिजे, असे ते सांगायचे. मग त्यावेळेला मलाही कळलं की यार नाही, आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्या नंतर 32 व्यवसाय केले. अरे बापरे. हां, 32 व्यवसाय झाले. आणि मग त्या 32 व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यवसाय हा सक्सेसफुल नाही झाला, व्यवसाय फेल झाले, पण व्यवसाय हा अनुभव देऊन गेला. आणि 2011 साली ज्यावेळेला आमचं अख्खं कुटुंब एकत्र बसलं होतं त्यावेळेला अण्णांनी सांगितलं की 1983 साली ज्यावेळेला आपण पहिलं अमृततुल्य चालू केलं त्यावेळेला आपल्याकडं सगळ्यात जास्त चहा विकला जायचा आणि ते पिण्यासाठी लोक लांबून लांबून यायचे. आणि वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळं मार्केटमध्ये मला चहाचं एक खूप मोठं मार्केट दिसलं. मग आम्ही विचार केला त्याच वेळेला की नाही, आपण चहामध्ये काहीतरी एक ब्रँड क्रिएट करू शकतो. कारण तो एक गॅप दिसला. कॅफेचे ब्रँड आहेत, हो, चहाचा कोणताच ब्रँड नाही आहे, तर याच्यामध्ये ब्रँड होऊ शकतो. मग आम्ही प्लॅनिंग केलं आणि त्याच्यावरती काम चालू करून आम्ही 1 जून 2017ला खऱ्या अर्थाने येवले अमृततुल्यची सुरुवात केली. मी म्हणजे जेवढे पुस्तकं वाचले असतील, जेवढं काही नॉलेज घेतलं असेल इकडून तिकडून, मी असे बिझनेसमॅन बघितले ज्यांनी एक बिझनेस सुरू केला, दुसरा सक्सेसफुल झाला, 2 सुरू केले, 2 फेल झाले, तिसरा सुरू केला, तो चांगला गेला. 5 पर्यंत ऐकलं असेल, पण 32 मी पहिल्यांदा ऐकतो. एक 32 बिझनेस तरी गिवअप नाही केलाय तुम्ही. तर कुठकुठल्या प्रकारचे बिझनेसेस होते आणि म्हणजे कधीतरी तर असा प्रश्न आला असेल की घरच्यांनी किंवा तुम्हाला स्वतःलाही वाटलं असेल की आता मे बी पुढे काही दिसत नाही आहे, आणि मग अशा वेळेस तुमच्या डोक्यामध्ये ती अशी काय एनर्जी होती किंवा काय म्हणू शकतो आपण ती, की ज्यामुळे तुम्ही कंटिन्यू ट्राय करत राहिले आणि आज मग इथपर्यंत पोहोचले? खरं तसं बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे 32 व्यवसाय करत असताना माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं. की ज्या कुटुंबाने मला कधीच नाही असं सांगितलं की तू हा बिझनेस करू नको आणि तू थांब, आता भरपूर झालं आहे. पण आपण म्हणतो ना की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतात. बरोबर. आणि वेगवेगळे व्यवसाय जे करण्यामागचं कारण जे होतं की आपण म्हणतो ना की आपल्या शालेय शिक्षणामध्ये व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला कधी शिकवलं जातं. बरोबर. आणि तो प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा लागतो. म्हणून हे वेगवेगळे व्यवसाय जे आहे ते करत गेलो. कारण तसं बघायला गेलं तर स्वप्न मोठी होती. कारण 7वीत असतानाच विचार करायचो
की आपल्याकडं एक ऑडी BMW गाडी असायला पाहिजे, 1 एकरामध्ये बंगला असायला पाहिजे, फॉरेन ट्रिप झाली पाहिजे. माहीत नव्हतं कसं होईल, फक्त स्वप्न मोठं होतं. मग ज्यावेळेला एक नवीन व्यवसाय चालू करायचो त्यावेळेला असं वाटायचं की अरे हा व्यवसाय माझी स्वप्न पूर्ण करून देऊ शकतो का? तर मग उत्तर यायचं नाही. मग व्यवसाय चेंज व्हायचे आणि प्रत्येक वेळेला असा विचार करायचो की याचे चेन आउटलेट कसे तयार होतील. म्हणजे एक झालं, एकाचे 2, 2चे 3 असं कसं होईल. तर याच्यावरती सगळ्यात जास्त काम करायचो आणि याचा विचार करत असताना मग भाजीचा धंदा असेल, मोबाईल रिपेअरिंग असेल, त्याच्यानंतर हॉटेलचा व्यवसाय असेल, रिअल इस्टेट असेल, त्याच्यानंतर एजंट असेल, MLMच्या कंपन्या असतील, डोर टू डोर मार्केटिंग असेल, शॉप टू शॉप मार्केटिंग असतील, असे वेगवेगळे व्यवसाय सगळे व्यवसाय ट्राय करून पाहिले. आणि ज्याच्यामध्ये मग लास्ट एक 2004 साली आम्ही असा विचार केला की नाही तो मोबाईल शॉपी काढू आणि त्याचे मल्टी आउटलेट करू. पण मोबाईल शॉपी काढले, एकाचे 2, 2चे 3 झाले, 3 पर्यंत गेलो, पण परत व्यवसायामध्ये अडकलो कारण व्यवसायाचं प्रशिक्षण नव्हतं. बरोबर. मग त्याच्यानंतर तिथं असताना डोक्यावरती भरपूर कर्ज झालं, जवळजवळ 1,20,00,000 कर्ज झालं. अरे बापरे. हां. आणि आपण म्हणतो ना की 2006 साली मोबाईल शॉपिंगमध्ये उतरलो, 2009 साली 1,20,00,000 कर्ज होतं आणि त्याच वेळेला 2010-11ला परत दुसरी डेअरिंग केली की ज्याच्यामध्ये ACचे भाजीचे शोरूम असलेले 3 आउटलेट चालू केले. म्हणजे असे कंटिन्यू ट्रायल चालूच होते. म्हणजे असे करत करत 32 व्यवसाय झाले आणि कुठंतरी मग ते 30वा व्यवसाय चहाचा सक्सेसफुल झाला. मग हे जे तुम्ही 32 व्यवसाय केले यातून अशा 2-3 काय महत्त्वपूर्ण शिकवणी किंवा शिकवण तुम्हाला मिळाल्या ज्याने तुम्हाला म्हणजे हा बिझनेस वाढवण्यास खूप फायदा झाला? याच्यामध्ये 32 व्यवसाय म्हणजे मी म्हटलं ना की व्यवसाय करत असताना व्यवसाय फेल जरी झाला तरी व्यवसायातून एकतर सक्सेस झाला तर पैसा मिळतो आणि फेल झाला तर अनुभव मिळतो. बरोबर. आणि हा अनुभव काय होता? हा अनुभव असा होता की याच्यामध्ये आपण म्हणतो ना की व्यवसाय करायला लागलोय, मग माझ्याकडे भांडवल नाहीये, तरी मला व्यवसाय करायचा आहे, मग मी कसा करू शकतो? त्याच्यानंतर व्यवसाय करत असताना ग्राहकांची नीड काय आहे, गरज ओळखून आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये काढलं पाहिजे, हे याच्यामधनं कळलं. कोणत्याही एका प्रोडक्टवरती आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. बरोबर. हे 32 व्यवसाय केल्याच्या नंतर कळलं. कदाचित अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, मार्केटिंग कशी करायची, मॅनपॉवर कशी हँडल करायची, सिस्टीम कशी डेव्हलप करायची, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मला प्रत्येक व्यवसाय काही ना काहीतरी शिकून गेला. बरोबर. आणि त्याच्यातून जो अनुभव मिळाला तो पूर्ण अनुभव आम्ही या येवले अमृततुल्यमध्ये टाकला. मग 2017मध्ये येवले अमृततुल्य सुरू झालं आणि सुरुवातीचं पहिलं वर्ष कसं होतं? कसं असतं बघा, मी तुम्हाला सांगितलं की 32 व्यवसाय आम्ही केले. हो. येवले अमृततुल्य चालू करायचं म्हणजे चहा मार्केटमध्ये आणायचा याचा आमचा डिसिजन झाला 2011 साली. म्हणजे 32 व्यवसाय केलेत, 2011 साली डिसिजन झालाय. 2011 ते 2017 पर्यंत आम्ही त्याच्यावरती R&D केली. अच्छा. म्हणजे 6-7 वर्ष R&D केली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला हे आउटलेट चालू केलं आम्ही चहाचं, त्यावेळेला एक मित्राची टपरी भाड्याने घेतली. म्हणजे अगोदर मी तुम्हाला सांगितलं की मोबाईल शॉपी टाकले, ACचे शोरूम टाकले. मग हे सगळं लक्षात आल्याच्या नंतर विचार केला की आता चहाचा व्यवसाय चालू करायचा आहे तर याच्यामध्ये जास्त भांडवल नाही अडकवायचं. कारण आतापर्यंत असं झालं होतं की भरपूर भांडवल टाकून व्यवसाय चालू केला होता. मग हा एकमेव व्यवसाय असा होता की जिथं ट्रायल घ्यायचं होतं की खरंच आपण सक्सेस होतोय का. बरोबर. म्हणून मग आम्ही 1 जून 2017ला मित्राची टपरी भाड्याने घेतली आणि त्याच्यावरती चहा विकायला सुरुवात केली. आणि मग पहिलं जे वर्ष होतं त्याच्यामध्ये जिथं आम्ही चहाची टपरी टाकली त्याच्या आजूबाजूला 4-5 चहाचे स्टॉल होते. अच्छा. मग आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही एक साधारणतः 20 ते 25 लिटर दुधापर्यंत आम्ही पोहोचलो होतो एक 3 महिन्यामध्ये. आणि आजूबाजूच्या टपऱ्या ज्या होत्या त्या पण त्या रेंजला होत्या की ते 5-5, 6-6 वर्ष व्यवसाय करून ते पण 20-25 लिटर दूध विकत होते. आम्ही त्या अमृततुल्यच्या
टपरीवरती फक्त चहाच विकत होतो. चहा सोडून आम्ही बिगर साखर चहा, कॉफी हे कोणतेही प्रोडक्ट विकत नव्हतो, कारण आम्हाला फोकस एकाच प्रोडक्टवरती द्यायचा होता. 3 महिन्यानंतर मग आम्हाला थोडासा कॉन्फिडन्स वाढल्यावरती आम्हाला मार्केटिंग, ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं आम्ही इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. बरोबर. एक 9 महिन्यामध्ये आम्ही 25 लिटरपासून तर जवळजवळ 120 लिटर दुधापर्यंत आम्ही पोहोचलो. आणि मग ठरवलं की आपण ज्या गोष्टीची इतक्या वर्ष झालं वाट पाहत होतो, आपण म्हणतो ना की एक खूप शास्त्रज्ञ खूप वेळा प्रयोग करून एखादा प्रयोग सक्सेस होतो आणि तो प्रयोग सक्सेस झालाय आपला. आता चहा सक्सेस झाला, आता याला कॉर्पोरेट लुक द्यायचं आणि एक ब्रँड क्रिएट करायचा आणि मार्केटमध्ये त्याला उतरवायचं. मग आम्ही त्याच्यावरती काम चालू केलं आणि 9 फेब्रुवारी 2018ला आम्ही कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं पहिलं आउटलेट दगडूशेठ मंदिराच्या बाजूला फरासखाना पोलीस चौकीच्या समोर आमचं पहिलं आउटलेट आम्ही चालू केलं. हे जे टपरीबद्दल तुम्ही सांगितलं, तो एक्सपेरिमेंट तुम्ही केला, हा कुठल्या एरियात तुम्ही केला होता? आम्ही तो भारती विद्यापीठ, अच्छा, हां तिथं केला. पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कॉलेज आहे त्या एरियामध्ये केलं. म्हणजे 2018 पासून मग सुरुवात झाली. तुम्ही ते बोललात की तुम्ही मग आता एक ठरवलं होतं की आता एकाच प्रोडक्टवर आपल्याला फोकस करायचंय. ही शिकवून तुम्हाला नक्की कुठल्या फेल झालेल्या बिझनेसमधून मिळाली की आपण एकाच गोष्टीवर फोकस केला पाहिजे? ज्या वेळेला मी मार्केटमध्ये फिरायचो त्यावेळेला मार्केटमध्ये असं दिसायचं की ज्या ठिकाणी फक्त वडापाव विकला जातोय त्या ठिकाणी ग्राहक भरपूर आहेत, ज्या ठिकाणी फक्त मिसळ विकली जाते त्या ठिकाणी ग्राहक भरपूर आहेत. बरोबर. असं काय कारण आहे की यांच्याकडे ग्राहक काय येत आहेत? मग त्याच्यावरती विचार केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ते लोक काय करतायत की त्यांचा फोकस एकाच प्रोडक्टवरती आहे. बरोबर. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मी चांगली सर्व्हिस कशी देईल, चांगलं प्रोडक्ट कसं देईल याच्यावरती त्यांचं लक्ष आहे. आणि ज्या वेळेला एक दुकानदार सगळे प्रोडक्ट घेऊन बसलाय, मग त्याच्याकडे वडापाव पण आहे, पोहे आहे, उपीट आहे, शिरा आहे, मिसळ आहे, राईस प्लेट, हे सगळेच प्रोडक्ट आहेत. मग त्याचा फोकस एका प्रोडक्टवरती नाही आहे. बरोबर. मग तो प्रोडक्ट ग्राहकांना म्हणजे ती टेस्ट, ती क्वालिटी, ती सर्व्हिस नाही देऊ शकत. बरोबर. हे दिसून आलं. ह्याचाही बिझनेस 8,000 होतोय, पण जो एक प्रोडक्ट विकतोय त्याचा बिझनेस 20-25 हजार रुपये. म्हणजे तिथं 2-3 गोष्टी पाहिल्या. एक, ग्राहकाचा फोकस क्लिअर आहे की मी त्या आउटलेटला का चाललोय. जर वडापावचा आउटलेट आहे तर त्याला माहिती आहे की मी तिथं वडापाव खायला चाललोय. बरोबर. तिथं जर मिसळचा आउटलेट आहे तर त्याला माहिती आहे की मी तिथं मिसळ खायला चाललोय. पण ज्या वेळेला तिथं एक स्नॅक सेंटर असतं त्यावेळेला तो कन्फ्युजन असतं की तिथं जाऊन मला काय खायचंय. म्हणजे ग्राहकाचा फोकस तिथं क्लिअर होतो. दुसरं, जो ओनर आहे ओनरचा फोकस क्लिअर आहे. त्याला कळतंय की माझ्याकडे किती मटेरियल आहे आणि त्या किती मटेरियलमधून किती वडापाव तयार झालेत, किती सेल झालाय हे त्याला लगेच कळतंय. बरोबर. आणि तो रिलॅक्स आहे, कारण त्याला टेन्शन नाही आहे की माझ्या दुकानातून चोरी होईल का किंवा काय हे होईल का, कारण त्याला मटेरियलवरून सुद्धा कॅल्क्युलेशन करता येतं. बरोबर. बरोबर. तिसरं, तिथं जे कामगार आहेत कामगारांचा फोकस क्लिअर आहे. त्यांना माहिती आहे ग्राहक आल्याच्या नंतर तो फक्त 1 वडापाव द्या, 4 द्या, 5 द्या किंवा 10 द्या असंच मागणार आहे. त्यामुळं कामगारांचा फोकस क्लिअर आहे, ओनरचा फोकस क्लिअर आहे आणि येणाऱ्या ग्राहकांचा फोकस क्लिअर आहे. त्याच्यामुळं एकाच प्रोडक्टवरती कॉन्सन्ट्रेशन केल्यावरती तिथूनही पैसा मिळू शकतो ना. बरोबर. मल्टी प्रोडक्ट विकून आपल्याला पैसा कमवायचा आहे. मग आपण जे विकणार आहे ते चांगलं विकू, चांगलं देऊ, आपला फोकस क्लिअर असेल, ओनरचा फोकस ज्यांना आपण फ्रँचायझी त्यांचा क्लिअर असेल आणि कामगारांचा क्लिअर असेल. म्हणून आम्ही विचार केला की नाही, एकच प्रोडक्ट घ्यायचा आणि मार्केटमध्ये उतरायचं. मग पहिलं आपलं मेन आउटलेट तुम्ही 2018 सुरू केलं. बरोबर. त्यानंतर दुसरं, तिसरं आणि सुरुवातीचे 10 कसे सुरू झाले, कुठे कुठे सुरू झाले आणि त्यामागे म्हणजे ते पटापट सुरू झाले की तिथेही परत स्ट्रगल फेस करावी लागली? नाही, ज्या वेळेला आम्ही भारती विद्यापीठला आम्ही चहाची टपरी टाकली होती त्याच वेळेला आम्हाला जवळजवळ 40 ते 45 फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट तिथंच होत्या. पण ज्या वेळेला कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेलं आउटलेट टाकलं आणि त्यानंतर मग आम्हाला फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट वाढल्या. अच्छा. हां, मग आम्ही सुरुवात केली होती की गोल होता आमचा की 5 वर्षामध्ये आम्हाला 100 आउटलेट करायचे. हा गोल आम्ही घेऊन चाललो होतो. पण ज्या वेळेला पहिली फ्रँचायझी जी आहे पुणे स्टेशनच्या इथं आम्ही ओपन केली. अच्छा. दुसरी सदाशिव पेठमध्ये केली.
तर तसे फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट वाढत गेल्या. आमचा 5 वर्षाचा जो गोल होता तो आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण केला. अरे बापरे. हां. आणि मग आता सध्या किती मोठी फॅमिली आहे येवले अमृततुल्यची? आता येवले अमृततुल्यमध्ये जवळजवळ 500+ फ्रँचायझी झालेल्या आहेत. आमचं 11 राज्यांमध्ये काम चालू आहे, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 5,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 550+ उद्योजक घडवलेत आणि येवले अमृततुल्यची प्रेरणा घेऊन हजारो ब्रँड मार्केटमध्ये आलेत. बरोबर. आणि त्यामार्फत हजारो लोकांना काम मिळालेली आहेत. असा आतापर्यंतचा येवले अमृततुल्यचा प्रवास आहे. बरोबर. आता येवले अमृततुल्य आल्यानंतर आपण बघतो की मार्केटमध्ये बरेचसे अमृततुल्य म्हणून असे आलेत. म्हणजे चहाचं दुकान काही असेल मग त्यांनी येवले अमृततुल्य लावायला सुरुवात केली. बरोबर. मग याचा काही इम्पॅक्ट झालाय का बिझनेसवर? या गोष्टीकडे म्हणजे तुम्ही कसं बघता? याचा ऑब्वियसली ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये असतो आणि आपल्याला कॉम्पिटिशन येतं, थोडाफार इम्पॅक्ट आपल्या बिझनेसवरती होतोच. पण तुमची क्वालिटी चांगली असेल, सर्व्हिस चांगली असेल, स्वच्छता तुम्ही देत असाल तर नक्कीच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतो. त्यामुळं येणारं जे कॉम्पिटिशन आहे, जर आपण कॉम्पिटिशनकडं कॉम्पिटिटर म्हणून पाहिलं तर तुमचा फोकस मी त्याला कसा हरवल याच्याकडे राहतो आणि मग मेन फोकस तुमचा जो आहे की तुम्हाला जे करायचंय त्याच्यावरचा जातो. बरोबर. त्याच्यामुळे येणाऱ्या कॉम्पिटिशन जे आहे त्यांना आम्ही कॉम्पिटिटर नाही मानत. कारण आमच्या येवले ग्रुपचं विजन आहे बेरोजगार मुक्त जग तयार करणे. अच्छा. आम्हाला माहिती आहे की आम्ही ते एकटं नाही करू शकत. त्याच्यामुळं आमच्याबरोबर बरेचसे चहावाले जरी आले तरी ते सुद्धा रोजगार उपलब्ध करतायत. बरोबर. म्हणजे आपल्या विजनला कुठेतरी ते कॉन्ट्रीब्यूट करतायत. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही त्यांना कॉम्पिटिटर म्हणून नाही पाहते, तर ते पण एक उद्योजक आहेत. फक्त एवढंच आहे की जर आम्ही क्वालिटी चांगली दिली, सर्व्हिस चांगली दिली, स्वच्छता चांगली दिली, आम्ही आमच्या ग्राहकांना सांभाळू शकलो, त्यांना व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकलो तर आम्ही टिकणार आहे. बरोबर. त्यामुळे आपण आपल्या व्यवसायावरती फोकस द्या. बाकीचे तर असे कॉम्पिटिटर येणारच आहे. बरोबर. आता जेव्हा तुम्ही बिझनेस स्केल करत आहात, खूप जोरात त्याला वाढवत आहात, कुठकुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात? आय मीन म्हणजे काय की बाहेरून जे जग असतं, जगाला वाटतं की सगळं व्यवस्थित चालू आहे, एकदम पटापट चालू आहे, पण मागे खूप सारे एफर्ट्स घेतले जातात बिहाइंड द सीन. जे कंपनीचे फाउंडर असतात, CEO असतात. मग सध्या कुठकुठले चॅलेंजेस तुम्ही फेस करत आहात? कशा प्रकारे म्हणजे तुम्ही या गोष्टीवर काम करता की अजून कसं स्केल करता येईल? 32 व्यवसाय केले त्याचा अनुभव वेगळा होता आणि हा ज्यावेळेला ब्रँड क्रिएट केला याचा अनुभव टोटली वेगळा आहे. ओके. ते व्यवसाय करत असताना चॅलेंजेस तेवढे नाही आले. तुमच्याकडे लायसन्स आहे का, टॅक्स भरताय का, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती एवढं लक्ष दिलं नाही. पण ज्यावेळेला तुम्ही ब्रँड म्हणून तुम्ही पुढे येता त्यावेळेला तुमच्याकडं खूप वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. बरोबर. आणि सगळ्याच गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याच्यावरती मग सगळ्याच लोकांचं लक्ष राहतं. बरोबर. हे लोक कंप्लायन्स करतायत का, नॉर्म्स जे आहेत ते पाळतायत का, टॅक्सेस भरतायत का. बरोबर. या सगळ्या गोष्टी आल्या. त्याचबरोबर आपण कसं म्हणतो की हे तर गव्हर्नमेंटच्या गोष्टी झाल्या, पण त्याचबरोबर आपण म्हणतो ना की आपल्याकडं एक पद्धत आहे मराठी ह्याच्यामध्ये की एखादा व्यक्ती जर पुढं चालला असेल तर त्याला पाठीमागं वाढायचं. अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती याच्यामध्ये दिसून आली. आपल्याला असं नेहमी वाटत असतं की आपल्या जवळचा माणूस मोठा व्हावा. हो. पण जवळच्याच माणसांना पटत नाही की हा मोठा झालाय. म्हणजे हे पण असतं. म्हणजे आपल्याच लोकांना वाटतं की अरे चला आपलाच माणूस मोठा झालाय आणि आपल्याच लोकांना असं वाटतं की अरे हा खूपच मोठा व्हायला. बरोबर. असेही चॅलेंजेस येत असतात व्यवसाय करत असताना. ज्यावेळेला तुम्ही मोठं होता त्यावेळेला ते आम्हाला फेस करावे लागत आहेत. त्यानंतर कोणतरी आहे जे तुम्हाला बदनाम करण्यासाठी असणारच आहे. बरोबर. आणि तो कधी करेल हे तुम्हाला काहीच माहीत नाही आहे. त्यामुळं तुम्हाला अवेअर राहावं लागतं की अशी कधी ना कधीतरी गोष्ट होऊ शकते. कारण शेवटी तुम्ही पुढे चाललेला आहे तर कोणतरी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणारच आहे. मग हे पण चॅलेंजेस असतात.
व्यवसाय वाढवत असताना व्यवसायासाठी तुम्हाला आता ज्यावेळेला छोटा व्यवसाय असतो छोटं भांडवल असतं, हो मोठा व्यवसाय आला की मोठं भांडवल लागतं. हो. म्हणजे भांडवलाचा पण चॅलेंज असतो. हा बरोबर. व्यवसाय करत असताना आणि वाढवत असताना मग तुम्हाला तुमची मॅनेजमेंट, तुमची मॅनपॉवर ही त्या कॅपॅसिटीची असावी लागते. बरोबर. मग येतात लोक सोडून जातात, मग त्यांना ट्रेनिंग, त्यांना गोल सेटिंग, त्यांना थांबवायचं कसं, हा एक चॅलेंजेस बरोबर. असतो. त्याच्यानंतर आपण जे काम करतोय मग एक आपण 2017ला चालू केलंय, मग त्याच गोष्टी आता आपण पुढे नाही घेऊन जाऊ शकत. गोष्टी बरोबर. बदललेल्या असतात. मग त्या बदलण्यासाठी तुम्हाला कंटिन्यूस R&D करावं लागतं. बरोबर. मार्केटमध्ये नवीन बदल घडत असतात. मग नवीन बदलानुसार आपल्याला अजून काय बदललं पाहिजे त्याच्यावरती काम करावं लागतं. बरोबर. ते पण चॅलेंजेस असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला व्यवसायामध्ये अपडेशन हे करावं बरोबर. लागतं बरोबर. आणि पावलोपावली चॅलेंज येतात. पण एवढंच आहे की आपण म्हणतो ना की आपण जसं पुढं जाणार आहे तसे चॅलेंज पण तुमच्या बरोबरच राहणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते घेऊन चालायचे पुढे चालत असताना. आता या बिझनेसमध्ये तुमचं काय की कस्टमर्सशी डायरेक्ट इंटरॅक्शन खूप सारं होत असेल, तर कस्टमर कडून तुम्ही काय काय शिकलात आणि काय काय तुम्ही असं ऑब्झर्व केलं आहे की या बिझनेसमध्ये की म्हणजे जे तुम्ही आता शेअर करू शकता? कसं असतं की ग्राहक, आपण म्हणतो ना की ग्राहक हा राजा आहे. बरोबर. आणि तो राजासारखाच वागतो. मग आम्ही याच्यामध्ये पाहिलं की जरी तुम्ही 10 रुपयाला चहा देत असाल तरी 10 रुपयाचा चहा विकत घेणारा हा राजा आहे. बरोबर. बरोबर आहे. मग त्याला तीच सर्व्हिस पाहिजे, तीच क्वालिटी पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की तुम्ही किती जरी बोललात की हां आम्ही सगळ्या साखरेवरती सारखीच चव देतो, पण ऑडिट करणारा आमचा ग्राहक आहे, तो शिकवतो तुम्हाला, सर तुमच्या ह्या आउटलेटला ती क्वालिटी नाहीये, जरा तिकडं लक्ष द्या, या आउटलेटमध्ये स्वच्छता नाहीये. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ग्राहक फक्त चहा प्यायला येत नाही, तर तो तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आणि तुम्ही व्यवसायात कुठं चुकताय हे सुद्धा सांगून जातो. हे ग्राहकांकडून आम्हाला खूप चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घेता फीडबॅकला? हो, येस. आता इथून पुढे काय ध्येय आहे तुमचं, काय गोल आहे? इथून पुढं येवले अमृततुल्यच्या आम्हाला पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर येणाऱ्या 2030 पर्यंत आम्हाला 10,000 शाखा उभं करायच्यात. त्याच्यानंतर जे काही प्रोडक्ट आम्ही बेकरीमध्ये आम्ही लॉन्च केलेले आहेत ते आम्हाला जीटी मार्केटमध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर येवले अमृततुल्यचा फूड कोर्ट येणाऱ्या ऑक्टोबरपर्यंत आमचा हायवेला तो असणार आहे, तो लॉन्च होतोय. त्यानंतर प्रीमियम टी असलेलं आउटलेट ते या पुढच्या वर्षामध्ये आम्ही ते लॉन्च करतोय. असे वेगवेगळे व्हेरियंट मॉडेल्स आणि त्याचबरोबर जीटी मार्केटमध्ये आमचं जाण्याचा प्लॅन आहे. अच्छा. हां. आता बरेचसे युवा उद्योजक आहेत जे आता नाही तर पुढे त्यांचा प्लॅन असतो की कधी ना कधी आपण सुद्धा बिझनेस करूयात, बिझनेसच्या फील्डमध्ये उतरूयात. त्यांच्यासाठी तुमच्या टॉप 2 ॲडवाइसेस काय राहतील? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे मी आत्तापर्यंत सांगितलं की मी 32 व्यवसाय केले. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 32 मी केलेत म्हणजे तुम्हाला करायची गरज नाही आहे. बरोबर. मी 32 का केले? कारण मला व्यवसायाचं नॉलेज नव्हतं, म्हणून माझे 32 झाले. हो. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे त्याचं पॅशन तुम्हाला असायला पाहिजे. बरोबर. कारण 32 व्यवसाय केले, ते 32 व्यवसाय आमचे न आवडतीचे होते आणि हॉटेल इंडस्ट्री हा व्यवसाय आमच्या आवडतीचा होता, आमचा तो पॅशन होता, त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. बरोबर. म्हणजे व्यवसाय करताना जे तुम्हाला आवडतंय त्याचाच तुम्ही व्यवसाय करा. बरोबर. हा पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट आहे, जर तुम्हाला तो व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं तर मला काय शिकायला पाहिजे त्या व्यवसायाचं, त्या व्यवसायाचा अनुभव कसा घेतला पाहिजे, त्याचं गोल सेटिंग कसं केलं पाहिजे, प्लॅनिंग पुढचं कसं ठेवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बरोबर. ग्राहकांची नीड ॲनालिसिस करा की त्याला काय गरजेची आहे, मी त्याला माझं जे पॅशन आणि मी त्याला जे व्यवसायामध्ये रूपांतर करतोय त्याची जी गरज आहे ते मी कशी फुलफिल करू शकतो. बरोबर. याचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मगच व्यवसाय चालू करा.
आता आपण बिझनेसच्या जगात तुम्ही पण बघितलं असेल की आता एवढे सारे बिझनेसेस भारतात चालू आहे, महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे, तर मराठी माणूस हा याचं जे पर्सेंटेज आहे त्यामध्ये हे खूप कमी आहे. बरोबर. आणि यामध्ये तुम्ही मारवाडी बघा, सिंधी असतील किंवा बाकी राज्यातले बरेचसे लोक असतील जे बाहेरूनही महाराष्ट्रात येतात, इथे जाऊन मोठ्या प्रकारे बिझनेस करतात. तर तुम्हाला अशी काय गोष्ट जाणवते की महाराष्ट्रातील लोक हे बिझनेसमध्ये का मागे आहेत? आणि म्हणजे फक्त महाराष्ट्रातच बोलत नाही आहे मी, म्हणजे आपण बघतोय की बाहेरचे लोक येऊन बिझनेस घेऊन जात आहेत आणि आपला मराठी माणूस ते कॅप्चर करू शकत नाही आहे. कसं आहे की आपल्या तसं मराठी माणसांना दोष देता येत नाही. बरोबर. मराठी माणूस सुद्धा कर्तृत्ववान आहे. हो. पण त्याला त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की सुप्त शक्ती दडलेल्या आहेत. ज्या दिवशी त्याला कळणार आहे की अरे मी खूप मोठं काहीतरी करू शकतो, बरोबर, त्या दिवशी तो नक्कीच करणार आहे. पण सुप्त शक्ती का त्याच्या तशा दबून राहिल्या? कारण आपली मराठी माणसांची सगळ्यांची उपजीविका हे आपण कसं म्हणतो की आपण खानदानी तसे बघायला गेलो तर व्यावसायिक आहे. आपण शेतात पिकवतो आणि विकतो. बरोबर. म्हणजे खानदानी आपण व्यावसायिक आहेत. पण ज्या वेळेला आपल्या आजोबांनी वडिलांनी शेतीमध्ये काम केलं त्यावेळेला त्यांना एवढंच वाटलं की माझ्या मुलांनी मोठं व्हावं आणि कुठंतरी चांगला साहेब बनावं, नोकरी चांगली करावी, त्याला नोकरी चांगली मिळावी. त्यांनी कधीच हे नाही सांगितलं की तू मोठा हो आणि चांगला एक व्यवसाय कर आणि उद्योजक कर. मग तेच जर आपण पाहिलं की गुजराती, मारवाडी यांच्याकडं लहानपणापासून त्यांना व्यवसायाचं बाळकडू पाजलं जात आहे. बरोबर. मग त्यांच्या लहानपणापासून खानदानी व्यवसाय असल्यामुळं लहानपणापासूनच त्यांना व्यवसायामध्ये आवड निर्माण होते आणि त्या आवडीनुसार ते पुढे जात आहेत. पण आत्ता अलीकडे एवढ्या 4-5 वर्षामध्ये मी पाहतोय तर आपल्या माणसांमध्ये सुद्धा खूप एक मला पण व्यवसाय करायचा आहे ही एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आणि ऊर्जा तयार झालेली आहे. बरोबर. आणि ज्या दिवशी ठरवणार आहे ना आपला माणूस की नाही मला व्यवसाय 100% करायचा आहे, तर तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रामाणिक माणूस जर कोण असेल तर मराठी माणूस. बरोबर. आणि मराठी माणूस ज्या वेळेला व्यवसाय करायला लागेल ना त्यावेळेला तो प्रामाणिकपणाने लोकांना खाण्याचा व्यवसाय असेल तर प्रामाणिकपणाने करेल, कपड्याचा व्यवसाय असला तरी प्रामाणिकपणा, कारण प्रामाणिकपणा हा त्याच्या नसानसामध्ये भरलेला आहे. बरोबर. आणि तो प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे आणि व्यवसायामध्ये तोच टिकतो जो प्रामाणिक बिझनेस करतो. बरोबर. लबाडी करणारा माणूस जास्त दिवस टिकत नाही. मग हे जे बाकीचे जे व्यवसाय करतायत त्यांच्याकडे लहानपणापासून बाळकडू दिलं जातं आणि त्यांना तसं शिकवलं जातं. बरोबर. ती पिढी आता जे लोक उद्योजक झालेत मराठी व्यावसायिक, तर त्यांची जी मागची पिढी आहे तर ते त्यांना शिकवतायत की तुम्ही व्यवसायामध्ये या, तुम्हाला व्यवसायच करायचा आहे आणि व्यवसायामध्येच पुढे जायचं आहे. तर नक्कीच हा बदल घडतोय. आणि आपण म्हणतो ना की मराठी माणसामध्ये पण सुप्त शक्ती दडलेल्या आहेत. बरोबर. फक्त तो रिस्क घ्यायला घाबरतो. मग तो रिस्क का घेत नाहीये? कारण लहानपणापासून एक बिलीव्ह सिस्टीम तयार झालेली आहे, जे करायचंय ते नीट कर, चुकू नकोस. हे जे लहानपणापासून शिकवलं जातं ना तर ते कुठंतरी सोडलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे नीटच करणार आहे पण त्याच्यात चुका सुद्धा होणार आहे. जर माझ्या घरच्यांनी सांगितलं असतं अरे तू 32 व्यवसाय करतोयस आता तर थांब, तर मी कुठेतरी थांबलो असतो. बरोबर. पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून इथपर्यंत राहिलो. आणि त्याच्यातून जर सांगायचं झालं तर एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की एक गुजराती माणूस आहे आणि त्याचा एक मुलगा आहे. तो त्या मुलाला 5 लाख रुपये बिझनेस करण्यासाठी देतो. बरोबर. आणि तो म्हणतो जा आणि तू व्यवसाय कर. आता तो जातो मार्केटमध्ये व्यवसाय करतो पण व्यवसायामध्ये फेल होतो. 5 लाख रुपये त्याचे जातात. मग तो वडिलांकडे परत येतो. वडिलांना म्हणतो माझे 5 लाख रुपये मी व्यवसायामध्ये गमवले. वडील म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही, पण त्या 5 लाखामधनं तू शिकला काय? तर तो म्हणतो मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो. मग एक काम कर, हे अजून 5 घे, मग पहिले केलेल्या चुका आता करू नको आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय कर. म्हणजे ते सपोर्ट करतात. आणि आपला मुलगा जर मराठी त्याचा बाप असेल तर तो काय करतो 5 लाख रुपये देईल व्यवसायाला, फेल झाला तर तो म्हणून परत तू काय बिझनेस करू नको, तू घरात बस, तुला काय पाहिजे ते मी देतो पण तू व्यवसायाला जाऊ नको. म्हणजे थोडक्यात काय तर मागं ओढलं जातं. चुका करणारच आहेत आणि चुका झाल्याशिवाय माणूस पुढे नाही जाऊ शकत, कारण चुकातूनच माणूस शिकत असतो. मग आपल्याकडं आपण त्या चुका ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट नाही करत आणि त्या चुका ॲक्सेप्ट करत नाही
आणि मग आपण कसं म्हणतो की मराठी ह्याच्यामध्ये आपले आईवडील आहेत ना खूप भावनिक आहेत. ते म्हणतात की तू अजून लहान आहेस रे, म्हणजे तू अजून तुझं वय नाही ते करायचं. ठीक आहे ना, आता मी मोठा झालोय, मी काही करू शकतो, फक्त तुम्ही माझ्या पाठीमागं खंबीर उभे राहा. पण त्यांना एक ती भीती असते की नाही अजून तू लहान आहेस, थोडा मोठा झाल्यावरती कर. मग मोठा म्हणजे त्याचं लग्न झालं तरी त्यांना असं वाटतं की तो अजून लहानच आहे. मग तो व्यवसायात पण लहानच असू शकतो आणि तो रिस्क नाही घेऊ शकत असं वाटतं. म्हणून मग तो जर बदल झाला आपल्या समाजामध्ये, तो जर बदल झाला ना, बिंदास मुलाला जे करायचे ते करून द्या. करताना तो काय हो एकदा फेल होणार आहे, दोनदा फेल होईल, तीनदा फेल होईल. प्रत्येक वेळेला फेल होईल असं नाही. त्यालाही कळतं मी चुकलोय. आता त्या चुकातून मी जे काही शिकलोय ते पुढच्या वेळेला मी ती चूक नाही करणार आहे. आणि असं चुकत म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादी सुरुवातीला गाडी चालवायला ज्या वेळेला घेतली असेल त्यावेळेला पहिल्या दिवशी तुम्हाला चालवायला नाही आली ना. हां, मग पहिल्यांदा तुम्ही चालवली असेल त्यावेळेला कुठंतरी तुमच्याकडनं पडली असेल, व्यवस्थित घेर नाही टाकता आले. मग काही दिवसांनी तुम्ही प्रॅक्टिस करून 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 आता गाडी एकदम मस्त चालवताय. तसंच व्यवसायाचं आहे. पण ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जे पण करायचं आहे ते अगोदर ठरवायचं आहे, आपलं पॅशन ओळखायचं आहे आणि मार्केटमध्ये उतरायचं आहे. मराठी व्यावसायिक आणि जी युवा पिढी नवीन येणार आहेत त्यांनीसुद्धा व्यवसायाचा कल कुठं चाललेला आहे, माझं पॅशन कशामध्ये आहे ते ओळखलं पाहिजे. आणि आपल्या मुलांनासुद्धा की हां नाही तुम्ही पण उद्योजक व्हा, मोठे व्हा, नोकरी करणारे नाहीत तर नोकरी देणारे झाले पाहिजे, हे आपल्या माणसांनी ठरवलं पाहिजे. येवले अमृततुल्य चालवत असताना काही चुका मग झाल्या आहेत का आतापर्यंत तुमच्याकडून? म्हणजे कोणत्या प्रकारच्या चुका? कुठल्याही म्हणजे बिझनेस डिसिजन असतील काही की जे चुकीचे आहेत किंवा जे जर तुम्ही त्या चुका केल्या नसत्या तर अजून बिझनेस म्हणजे तुम्हाला वाटत असेल की अजून 1 वर्ष आपण वाचलं असतं वगैरे? हां, आपण ज्या वेळेला व्यवसायाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही हा आपण परफेक्ट व्यवसाय करतोय आणि त्याच पद्धतीने आपण चाललोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही विचार केला की नाही एकच चहा विकायचा, हे आम्ही ठरवलं. कॉफी विकत नव्हतो, बाकीचे प्रोडक्ट विकत नव्हतो. पण ज्या वेळेला कोरोना आला, कोरोनाने शिकवलं की तुला आता अजून प्रोडक्ट विकावे लागतील. मग तिथं आम्हाला डिसिजन चेंज करावा लागला. कदाचित तो जर अगोदर केला असता तर व्यवसाय खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप पुढे गेला असता. कारण व्यवसायाची फ्रँचायझी घेणारा पण विचार करतो ना एका प्रोडक्टवरती मी किती पुढे जाऊ शकतो. मग त्यावेळेला आमच्या डोक्यात फक्त एकच होतं, एकच प्रोडक्ट विकायचा आणि त्याच्यावरती बिझनेस क्रिएट करायचा. पण त्यानंतर आम्हाला वाटलं नव्हतं की आतापर्यंत जे फ्रँचायझीचे बिझनेस पाहिलेत त्याच्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन नाही आहे. पण जसा येवले अमृततुल्य मार्केटमध्ये आला हजारोने ब्रँड तयार झालेत, कॉम्पिटिशन वाढलंय. मग त्याच्यामध्ये आम्हाला टिकायचं जर असेल तर मग हे प्रोडक्ट आम्ही त्याच्यामध्ये घेऊन आलो. बिझनेस करत असताना कुठकुठले असे छंद आहेत तुमचे जे तुम्ही आजही जोपासता? मला फिरायचा छंद आहे, तर मी फिरत असतो. त्याचबरोबर मला गायडन्स करायला जास्त आवडतं. मला असं वाटतं की जे 32 व्यवसायाचं माझ्याकडं नॉलेज आहे मग ते नॉलेज कुणाच्या तरी कामी आलं पाहिजे. म्हणून मग मला ते व्यवसाय कसा करायचा, कसा वाढवला पाहिजे याचा सगळ्यात मोठा आनंद जो होतो की एखाद्या व्यावसायिकाला सांगायचं आणि मग त्याचा तोही आपल्यागत मोठा झाला पाहिजे आणि तो त्या ट्रिक घेतोय आणि मोठा होतोय करत. तर असं जवळजवळ आतापर्यंत 10 ते 15 ब्रँडला मी सांगितले आणि ते चांगल्या लेवलला गेलेले आहेत. तुम्ही सांगितलं की 1,20,00,000 कर्ज झालं होतं 2007-08 साली. त्याला कसं मग तुम्ही टॅकल केलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा पैसे कमवत असतो आणि पैसे कमवत असताना आपण म्हणतो ना की फायनान्स कुठं लावायचा म्हणजे पैसा कुठं लावायचा याचा डिसिजन जो आहे फार विचार करून घेतला पाहिजे. कारण एक फायनान्शियल डिसिजन तुमचा चुकला तर तुमच्या आयुष्यातले कितीतरी वर्ष जे आहेत ते तुम्ही पाठीमागे जाता. मग तो डिसिजन आमचा 2006 साली चुकला. म्हणजे आम्ही जिथं राहत होतो त्याच्यावरती एक फ्लॅट आला विकण्यासाठी. त्यावेळेला माझ्या भिशा होत्या काही
आणि तो फ्लॅट गुंठेवारीमधला होता. मग घरचे म्हटले की आपल्याला तो फ्लॅट घ्यायचा आहे, कारण फक्त वरचं टेरेस वापरायला मिळेल. हा त्यांच्या पाठीमागचा इंटेन्शन होता की टेरेस वापरायला मिळेल म्हणून अख्खा फ्लॅटच विकत घ्यायचा. मी म्हणलं ठीक आहे मग काय हरकत नाही. पण त्यावेळेला मला एवढं कळलं नाही, कारण मोबाईल शॉपी चालू होत्या, 2 रुपये होते. पण एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर आपल्याकडे जेमतेम थोडेफार पैसे असतात, बाकीचं तर आपण कर्ज स्वरूपातच विचार करतो घ्यायचा. पण ते गुंठेवारीमध्ये असल्यामुळं मला कर्ज देण्यासाठी नाकारलं. मग मी विचार केला की नाही, आपण आता स्वतःच भांडवल तयार करायचं, पण फ्लॅट घ्यायचा. मग जिद्दीने तो काही पैसे बाहेरून गोळा केले, काही भिशांमधून उचलले आणि तो फ्लॅट घेतला. तो फ्लॅट घेतला 12 लाखाला. त्यावेळेला आमच्या भागामध्ये 3 लाख रुपये गुंठ्यानी जागा चालू होत्या. म्हणजे त्यावेळेला ते 3 गुंठे आले असते, पण मी एक फ्लॅट घेतला. म्हणजे माझा डिसिजन चुकला तिथं. त्याच्यानंतर काय झालं, व्यवसायामधले मी पैसे बाहेर काढले, त्यामुळं व्यवसायामध्ये पैसा कमी पडला. मग व्यवसायामध्ये पैसा कमी पडल्यामुळं लोकांचे चेक बाउन्स व्हायला लागले. मग चेक बाउन्स झाल्यामुळं त्यांनी मटेरियल द्यायचा बंद केला. मग हळूहळू एक दुकान जे होतं ते बंद करावं लागलं मोबाईलचं, मग दुसरं बंद करावं लागलं, मग तिसरं बंद करावं लागलं. असं सगळं कर्ज वाढत गेलं. आणि त्यावेळेला आई आणि मावशी दोघीजणी भाजी विकायच्या, मी रिअल इस्टेटचं करायचो. त्यावेळेला छोटा भाऊ तो मोबाईल शॉपी बघायचा, एक भाऊ रिपेरिंगचा व्यवसाय बघायचा, एक केटरिंगचा व्यवसाय चालू होता आणि एक हॉटेल चालू होतं. एवढं सगळं चालू असताना सुद्धा आम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकलो कर्जाच्या. 2006 साली चालू झालेलं कर्ज आमचं 2014-15 पर्यंत आमच्या बरोबर होतं. म्हणजे एक डिसिजन चुकला तर तुमच्या आयुष्यातले किती वर्ष तुम्ही पाठीमागं जाता, याच्यातून मला सांगायचं आहे. आणि सगळे घरातले काम करत होते, असे नाही की मी एकटाच करत होतो, सगळे मदतीला होतो. मग हे असं का होतं, कारण कर्ज जरी असलं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या गरजासुद्धा असतात. कारण एक कर्ज फिटल असं ज्या वेळेला आपण एका स्टेजला येतो त्यावेळेला कोणतरी आजारी पडायचं, कोणाचं तरी लग्न निघायचं, मध्येच काहीतरी व्हायचं, थोडे पैसे. मग हे असं करत 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 तो तेवढा टाईम पिरियड आम्हाला लागला. आणि मग आता ह्या कर्जातून बाहेर पडायचं. एवढे सगळे आपण व्यवसाय करतोय, पण काही व्यवसायातून पैसा मिळत होता आणि काही व्यवसाय आम्हाला बंद करावे लागले होते. पण एक कॉन्फिडन्स होता, आपण ज्या वेळेला व्यवसाय करणार आहे त्यापेक्षा आपण जे व्यवसाय करतोय कधी ना कधीतरी आपल्या व्यवसायामध्ये चांगले पैसे येणार आहेत आणि आपलं कर्ज मिटणार आहे. कारण तुमचा कर्जाचा स्रोत जरी एक असेल, म्हणजे जाणारा स्रोत, पण येणारे मार्ग तुम्ही जर अजून वेगवेगळे तयार जर केले तर बाय डिफॉल्ट पुढचा येणारा जो फ्लो आहे तो जास्त असू शकतो आणि त्याच्यामुळं पाठीमागचं कर्ज संपू शकतं. म्हणून असे वेगवेगळे व्यवसाय पण त्यावेळेला ट्राय करत होतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्या कर्जाच्या ह्याच्यामधनं हळूहळू बाहेर आलो. जे पहिलं स्टोअर तुम्ही ओपन केलं त्यामागची स्टोरी काय आहे? जे पहिलं स्टोअर आम्ही ओपन केलं त्यावेळेला आम्ही सांगितलं तुम्हाला की चहाची टपरी आम्ही भाड्याने घेतली होती. पण ज्यावेळेला आम्ही पहिलं स्टोअर ओपन केलं ना त्यावेळेला आम्ही 1,20,000 रुपये रेंटवाले 2 दुकानं आम्ही फायनल केले. आता हे का केले, आपण म्हणतो ना की येडाची इतिहास लिहितो आणि आम्ही वेडे होतो. वेडे यासाठी होतो की आम्हाला माहिती होतं की आता चहामध्ये आम्हाला माहिती आहे की आम्ही सक्सेस केले, 32 व्यवसाय फेल झाले आणि 100% गॅरंटी होती की हा सक्सेसफुल होणार आहे. मग ज्यावेळेला आम्ही ओनरला विचारायला गेलो की आम्हाला 1,20,000 रुपये रेंटचं दुकान जे आहे, 2 दुकानं आम्ही भाड्याने घेतो, तो ओनरने विचारलं की म्हटलं तुम्हाला कशासाठी पाहिजे, म्हणलं चहासाठी. म्हणजे चहा कितीला आहे? 10 रुपयाला. म्हटलं वेडा झाला का, 10 रुपये चहा विकून तू 1,20,000 रुपयाचं भाडं कसं काय देणार? म्हणलं खरं सांग, चहाच विकणार आहे का दारू विकणार आहे? म्हटलं चहा विकणार आहे. आणि मग तो त्याला म्हटलं की आत्तापर्यंत मी व्यवसाय करत आलेलो आहे तर सगळे भाड्यानेच घेतलेले आहेत दुकानं आणि कुणाचंही भाडं थकवलं नाही, त्यामुळं तुमचंही भाडं थकणार नाही आहे, त्यामुळं बिंदास तुम्ही दुकान द्या. आम्हाला तो कॉन्फिडन्स होता की इथं ज्या पद्धतीने आम्ही विचार केला होता की व्यवसाय होईल त्या पद्धतीने व्यवसाय होणार होता. मग ते दुकान करत असताना परत अगेन्स्ट आमच्या डोक्यावरती जे 1,20,00,000 कर्ज होतं
परत आम्ही 20 लाखाचं कर्ज घेतलं, 1,40,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि मग जे आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे आमचा पहिल्याच दिवसाचा बिझनेस हा 20,000 रुपयाचा होता. म्हणजे 2,000 कप आमचे त्यावेळेला सेल झाले होते, 2,000 लोक चहा प्यायला आले होते आणि तिथंच आम्ही जिंकलो. आम्हाला माहिती होतं की टर्नओव्हर क्वांटिटीमध्ये जर चहा विकला गेला आणि चांगला टर्नओव्हर झाला तर ते भाडं ॲटोमॅटिक जाणार आहे, हे आमच्या डोक्यामध्ये होतं. त्यामुळे आम्ही ती डेअरिंग केली. मग तुम्ही जेव्हा रेग्युलर रेंट पे करत गेले, भाडं पे देत गेले, त्यानंतर त्यांचं एक्सप्रेशन काय होतं? त्यांना आनंद झाला, कारण जे दुकान त्यांचं दुकान असं होतं की म्हणजे सगळे ते आपण गेलं आप्पाबळवंत चौकामध्ये तर सगळे स्टेशनरीचीच दुकानं आहेत तिथं आणि एक कुठला तरी चहाचं दुकान येतंय आणि ते चहाचं दुकान एवढं म्हणजे त्यांनाही विश्वास बसत नव्हता. कारण आजूबाजूचे दुकानदार होते ना, तेही म्हणायचे ज्यावेळेला काम चालू होतं त्यावेळेला आमच्या कामगारांना ते बोलायचे की कशाच दुकान होतं? ते म्हणायचे ना चहाचं दुकान इथं. मग म्हणायचे की अरे चहा कितीचा आहे? म्हटले 10 रुपयाचं. अरे पुढे ट्रॉफिकची पोलीस चौकी आहे, एक गाडी जर उचलून नेली तर त्याला 200 रुपये फाईन, तुझा चहा 10 रुपयाचा, 210 रुपये चहाला जायचे. म्हणजे इतके ते त्यांना पण तो कॉन्फिडन्स नव्हता. मालकाची तर गोष्ट वेगळीच आहे, त्यांनी तर अगोदरच विचार केला होता की हा 1,20,000 रुपये भाडं देईल का नाही देईल. पण एक चालू झाल्याच्या नंतर त्याला एक तो आनंद झाला की चला यांनी जे बोलला ते सक्सेस तरी करून दाखवू. ते एक चांगलं वाटलं त्यांना. येस. येवले अमृततुल्य चहा आता आम्ही जेव्हा घेतो तेव्हा एक टेस्ट वेगळी असते. ह्या रेसिपी मागची काही आहे का स्टोरी की कशा प्रकारे ही रेसिपी आली? तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेला वडील एक्सपायर झाले त्यावेळेला आम्ही 5 भावंड, काका, मावशी आणि आई सर्वांनी मिळून हॉटेलमध्ये काम केलं. त्यावेळेला ग्राहकांना कोणत्या पद्धतीची चव अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारातली चव अपेक्षित आहे ते आम्हाला माहिती होतं आणि आम्ही सगळे फूडी आहोत. त्याच्यामुळं एक प्रोडक्ट ज्यावेळेला आपण जिभेवरती घेतल्याच्या नंतर तो कसा असायला पाहिजे हे ज्यावेळेला आम्ही आमच्या ग्राहकांना विचारायचो, त्यावेळेला ज्यावेळेला आमचं हॉटेल होतं आणि आम्ही काम करायचो त्यावेळेला ते ट्राय करायचो ना आम्ही की अरे हां आपण चहा बनवला आहे, आता विचारू की कसा वाटला. आणि ज्यावेळेला मग दुसऱ्यांना बनवायला लावायचो आम्ही म्हणजे काकांना वगैरे, तर त्यांच्या हातचा कसा वाटला, मग कुठलं लोकांना आवडतंय. मग जिभेला असं प्रोडक्ट पाहिजे की जे आपण म्हणतो ना की जिभेचे चोचले पुरवणारे. नाही तर चहाचे प्रकार तर वेगवेगळे आहेतच. मग घरात बनवणारा चहा वेगळा, हॉटेलमध्ये मिळणारा वेगळा, अमृततुल्यमध्ये मिळणारा वेगळा, असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यात सुद्धा आपण म्हणतो ना की ह्या वेगवेगळ्या प्रकारामधून सुद्धा एकच प्रकारची टेस्ट जर आपण ग्राहकांना देऊ शकलो तर तो ग्राहक आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो. म्हणून मग आमचा सगळ्याचा फोकस हा टेस्टवरती होता की ती टेस्ट चांगली कशी असेल, जिभेवर रेंगळल कशी, याच्यावरती आम्ही काम करून टेस्ट जी आहे ती मार्केटमध्ये काढली. ओके. आता आपण सगळ्यांना ते कोका कोलाची स्टोरी माहिती आहे की जे लोक कोका कोलाची रेसिपी बनवतात ते लोक असे म्हणजे त्यांना कंपनी असे गुप्त ठेवते, कोणाला भेटू देत नाही, त्यांना कुठे जाऊ देत नाही, किंवा जात असेल तर कंपनीच त्यांना इकडे तिकडे घेऊन जाते. तसं काही मग तुमच्या याच्याबद्दल आहे का की जे लोक रेसिपी बनवतात येवले अमृततुल्यची त्यांच्याबद्दल? हो आहे ना. ज्यांना आम्ही रेसिपी बनवायची परमिशन दिलेली आहे तर तिथं त्या रूममध्ये आम्ही कोणालाच पाठवत नाही, ते रेसिपी बनवणारेच जातात तिथं फक्त. आता तुम्ही सांगितलं की 32 व्यवसाय तुमचे फेल झाले, तर या 32 व्यवसायांमध्ये एक असं कॉमन रिझन काय होतं, कॉमन कारण काय होतं की ज्यामुळे हे बिझनेसेस फेल झाले? या 32 व्यवसायामध्ये फेल होण्यापाठीमागं सगळ्यात मेन कारण होतं ते म्हणजे फायनान्सचं मॅनेजमेंट, पैशाचं मॅनेजमेंट. आपल्याकडं बरेचसे व्यावसायिक असे आहेत की ज्यांना पैशाचं मॅनेजमेंट बिलकुल माहीत नाही. त्याच्यामुळं व्यवसाय करताना ते व्यवसायामध्ये फेल होतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की व्यवसाय आपण एखादा टाकला, म्हणजे ज्यावेळेला आमचे वेगवेगळे व्यवसाय होते 32, त्यावेळेला आम्ही विचार काय करायचो की व्यवसायामध्ये गल्ल्यामध्ये असणारा पैसा तो म्हणजे माझ्याच मालकीचा आहे. मग तो सगळा उचलायचा, खिशात टाकायचा आणि आपल्या मनाप्रमाणे तो यूज करायचा. खरं तसं बघायला गेलं तर त्या व्यवसायाला तुम्ही एक थर्ड व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे. तुम्ही तिसऱ्याच्या खिशात हात घालून पैसे घेऊ शकता का? तर नाही. मग तुम्ही गल्ल्यात हात घालून पैसे नाही घेतले पाहिजे. गल्ला म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा आमचं त्यावेळेला श्री गणेश हॉटेल होतं,
तर श्री गणेश हॉटेल हा त्या हॉटेलच्या नावावरती होणारा तो बिझनेस, नवनाथ येवलेमुळं होणारा नाही आहे. मग त्या श्री गणेश हॉटेलला येणारा कस्टमर आहे त्याच्यामुळं तिथं गल्ला होतोय. मग तो गल्ला जो आहे तो त्या हॉटेलचा गल्ला आहे. मी तिथं काम करतोय तर मी तिथून पगार घेतला पाहिजे. आपण काय करतो, ते गल्ल्यातले सगळेच पैसे घेतो आणि मग त्याचं प्लॅनिंग करत नाही. मग व्यवसायातही पैसा कमी पडतो आणि आपल्याला तो व्यवसायात जास्त पैसा दिसतो, आपण नको त्या ठिकाणी मग आपण कुठं भिशी लाव, कुठं मित्राला दे, मग कुणाला आपण म्हणतो ना की उसने पाहिजे असतील गरजूवंताला दे, मग किंवा आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत याची गरज नसती पण तयार केलेली असती, मोबाईल, गाडी, अशा गोष्टी घे. त्याच्यामुळं व्यवसायामध्ये जे भांडवल टाकलं होतं ते सगळंच आपण प्रॉफिट स्वरूपात काढून घेतो. मग त्याच्यामध्ये पैसा कमी पडतो आणि मग तो व्यवसाय फेल होतो. तर व्यावसायिकांनी फायनान्सचं प्लॅनिंग जे आहे ते केलं पाहिजे की मला त्या व्यवसायातून किती पैसे काढायचे बाहेर दर महिन्याला. त्यांनी पगारच घेतला पाहिजे, ठरवून घेतला पाहिजे. जर तुम्हाला 1 लाख रुपये त्या व्यवसायामधून प्रॉफिट होत असेल तर तुम्ही पगार स्वरूपात तिथून 25 ते 30 हजारच घेतले पाहिजेत. 70 हजार त्या व्यवसायात ठेवले पाहिजेत, जेणेकरून उद्या तुम्हाला ते मार्केटिंगसाठी उपयोगीला येतील, नवीन ग्राहक आणण्यासाठी, आणि त्याच्यातून अजून तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. मग तुम्हाला असं वाटलं की त्याच्यामध्ये आता अजून प्रॉफिट चांगला होतोय, 2 लाखापर्यंत पोहोचला, तर तुम्ही तुमचा पगार वाढवा, 50 हजार घ्या. असं जर प्लॅनिंग केलं तर व्यवसाय एका साईडनी वाढत राहतो, तुमच्या गरजा तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून पूर्ण होतात. पण मी बरेचसे व्यावसायिक, इव्हन 32 व्यवसाय जे केले ना, तर ते आम्ही असेच केले, गल्ल्यातून पैसे घेतले आणि आमच्या यूजसाठी ते वापरले आणि त्याच्यामध्ये आम्ही फेल झालो. तर हे सगळ्यात मोठं कारण आहे व्यवसाय फेल होताना, की व्यवसायातला पैसा आपण वापरतो. तो व्यवसायातला पैसा न वापरता तुम्ही एक पर्टिक्युलर अमाऊंट पगार स्वरूपात तुम्ही घेतली पाहिजे आणि बाकीचा पैसा हा व्यवसायामध्ये तुम्ही ठेवला पाहिजे. आता एवढा मोठा ब्रँड तुम्ही बिल्ड केला आहे, तर हा ब्रँड बिल्ड करत असताना ब्रँड बिल्डिंगबद्दल कुठकुठल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या? मला त्या लोकांना सांगायचं की ज्यांना ब्रँड बनवायचा आहे, सगळ्यात पहिली ही गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की हा मला ब्रँड बनवायचा. ब्रँड बनवणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघडसुद्धा आहे. मग ब्रँड बनवत असताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत? मग ब्रँड बनवत असताना सगळ्यात पहिलं तर मला कोणत्या प्रोडक्टला घेऊन मला ब्रँड क्रिएट करायचं आहे, तर प्रोडक्ट फायनलायझेशन आलं. मग या प्रोडक्टचं मार्केट कुठं आहे ते मार्केट शोधणं आलं. त्याच्यानंतर ते जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टवरती R&D करणं आलं की माझं प्रोडक्ट बेस्टच कसं असेल. कारण कोणतेही ब्रँड घ्या तर ब्रँडमध्ये एक कन्सिस्टन्सी असते, त्याला एक क्वालिटी असते. तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या त्या प्रोडक्टमध्ये कशा आणू शकता याचा सगळ्यात पहिला स्टडी करणं आलं. मग मी त्याला कोणतं चांगलं नाव देऊ शकतो ते नाव आलं. मग याचं कलर आणि ब्रँडिंग मी कशा पद्धतीने करू शकतो याचं काम आलं. या सगळ्याच गोष्टी आल्या. बरं, ब्रँड करत असताना खूप जास्त सुरुवातीला पैसा लागतो का? तर बिलकुल नाही. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही माझा ब्रँडच आहे अशा पद्धतीने विचार करून नवीन व्यवसाय सुरुवात करू नका. सगळ्यात पहिलं काय करा, जसं आम्ही 1 वर्ष R&D केली, म्हणजे अमृततुल्य नाव दिलं, पण भारतीय विद्यापीठमध्ये आम्ही टपरीवरतीच व्यवसाय केला. मग ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला प्रोडक्ट काढसाल त्यावेळेला ते प्रोडक्ट सुरुवातीला कुठंतरी छोटं चालू करून कमी इन्व्हेस्टमेंट करून ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. ग्राहकांचे फीडबॅक घ्या, त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय बदल करावे लागतील ते करा. आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुम्ही कॉर्पोरेट ब्रँडिंग असलेला आउटलेट डिझाईन करा आणि मग एक ब्रँड म्हणून पुढे या. कारण ज्यावेळेला तुम्ही ब्रँड म्हणून पहिल्या दिवसापासून मार्केटमध्ये असता त्यावेळेला ग्राहकांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्यांना असं वाटतं की हा ब्रँड आहे म्हणजे याच्या सर्व्हिसेस, याचं प्रोडक्ट, ह्याची क्वालिटी हे खूपच चांगलं असेल. पण जर का आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इट्स अ बेस्ट इम्प्रेशन, पण फर्स्टच तुम्ही फेल झाला तर मग तुमचा ब्रँड पहिल्यांदाच फेल होऊ शकतो. त्याच्यामुळं पहिल्यांदा छोट्या स्वरूपात चालू करा आणि मग त्याला मोठं स्वरूप द्या. पहिलंच मोठं स्वरूप द्यायची काही गरज नाही. आणि त्याची जी जर्नी आहे की मी एक पाहिलेलं आहे व्यावसायिकांचं बऱ्याच वेळेला हे काय चुकतं की
पटकन मोठं व्हायचं आहे त्यांना, पटकन मोठा लगेच ब्रँड उभा करायचा, लगेच फ्रँचायझी काढायची आणि मार्केटमध्ये द्यायचे. अरे पण स्वतःची पहिली R&D करा, प्लॅनिंग करा. येवले अमृततुल्य सक्सेस झालं ठीक आहे, पण त्या पाठीमागचा त्यांचा 32 व्यवसायांचा प्रवास बघा, 25 वर्षाचं कष्ट बघा. मग तुम्हाला काय वाटतं का की हा नाही आम्ही ब्रँड, हा होईल तुमचा ब्रँड, लगेच चालू पण होऊ शकतो, पण जितक्या लवकर चालू होऊ शकतो तितक्या लवकर तो बंद पण होऊ शकतो. म्हणून त्याच्यामुळं तुम्ही त्या ब्रँडवरती व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि मग तुम्ही मार्केटमध्ये ब्रँड चालू करा. पुण्यामध्ये समजा तुम्ही बघितले जेवढ्याही तुमच्या फ्रँचायझी असतील, तुम्ही त्या सिटीमध्ये कधीही जाऊ शकता, फिरू शकता, चहा घेऊ शकता. मग तुमच्यासाठी क्वालिटी चेक करणं, सगळ्या गोष्टी चेक करणं खूप सोपं आहे. पण जेव्हा आपली फ्रँचायझी एकदम दूरदूरच्या राज्यांमध्ये जाते, भागांमध्ये जाते, मग तेव्हा तुम्ही कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता की माझी चव म्हणजे तशीच राहिली पाहिजे, सगळ्या गोष्टी या सेमच राहिल्या पाहिजे, साफसुथरा स्वच्छपणा. ज्यावेळेला आपण 11 राज्यांमध्ये जातोय, म्हणजे एक ब्रँड जो मी म्हटलं ना की ब्रँड ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला तुम्हाला पुढचा विचार करून त्याचा प्लॅनिंग अगोदरच करावं लागतं. की ज्यावेळेला तुम्ही फ्रँचायझी द्याल आणि एक फ्रँचायझी तुमची महाराष्ट्रात आहेत आणि काही फ्रँचायझी तुमच्या इतर राज्यांमध्ये, त्यांना आपण कसं कंट्रोल करत ठेवू शकतो, तर त्यासाठी टीम लागते. जी टीम दर महिन्याला जाऊन ऑडिट करेल. मग क्वालिटीची टीम वेगळी असते, मार्केटिंगची टीम वेगळी असते, R&D वाली टीम वेगळी असते. की नवीन राज्यात गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांना काय आवडतंय त्याच्यावरती ते काम करते. आणि कंट्रोलिंग जे आपण म्हणतो ना की मग ऑडिट दर महिन्याला झाल्याच्या नंतर तिथं जर काही चुका होत असतील तर मग त्या तिथं त्यांना सांगून त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या लागतात. म्हणजे असं एक मोठी टीम पाठीमागं तयार करावी लागते. म्हणजे आपण म्हणतो ना की अमृततुल्य, आम्हालाही असं वाटलं होतं सुरुवातीला की हां चला अमृततुल्य चालू झालं, पण बघता बघता पाठीमागं एवढा पसारा वाढत गेला आहे की कळत नाही. पसारा इन द सेन्स काय, ब्रँड मोठा व्हायला लागला की ॲटोमॅटिक त्या बाकीच्या गोष्टी वाढत राहतात. तसं टीम साईज जी आहे ती वाढत 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 चाललेली आहे. कारण जसं पॅन इंडियाला एक्सपान्शन होतं आहे त्या पद्धतीने मग आम्हाला टीम वाढवायला लागते. प्रत्येक गोष्टीसाठी माणूस वेगळा आणि त्याचं काम वेगळं, रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी असते. त्याच्यामुळं तुमच्याकडे टीम असेल तर तुम्हाला ब्रँड हँडल करताना सोपं जातं. एक शेवटचा मेसेज जो तुम्ही जे आपले ऑडियन्स आहे, व्ह्युअर्स आहेत, त्यांना देऊ इच्छिता? मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आपण एखादा व्यावसायिक तो त्याच्या व्यवसायामध्ये खूप जास्त पैसे कमवतोय, तर पैशाकडे बघून जर तुम्ही त्या व्यवसाय देणार असाल तर सगळ्यात पहिलं तुम्ही नाही आलेलं बरं. सगळ्यात पहिलं काय आहे तर तुम्ही तुमची आवड ओळखा, तुम्हाला काय आवडतंय ते शोधा आणि त्या आवडीला आपण व्यवसायामध्ये रूपांतर करत असताना लॉंग टर्मचं व्हिजन पहा की मी जे प्रोडक्ट मार्केटमध्ये काढणार आहे, प्रोडक्ट असो काही असो, तर ते पुढं त्याचं हे किती असणार आहे, ड्युरेशन किती असणार आहे आणि लॉंग टर्मसाठी आपण विचार करून मोठे गोल आखले पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ की 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष असे मोठे प्लॅनिंग केले पाहिजेत. कारण ज्यावेळेला तुमची स्वप्न मोठी असतात त्यावेळेला तुम्ही छोट्या छोट्या स्टेप विचार करून घेता, पण तुमची स्वप्न छोटी असतात त्यावेळेला स्टेप तुम्ही विचार करून नाही घेत. मग तुम्ही 10 वर्षाचा तुमचा मोठा जर गोल ठेवलेला असेल आणि तुम्ही व्यवसायाला सुरुवात करणार असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे की ग्राहकांना आपल्याला सर्व्हिस कोणत्या पद्धतीने द्यायची असेल तर मी 10 वर्ष मार्केटमध्ये टिकेल, तर माझा व्यवसाय तिथपर्यंत पोचेल, किंवा मला कोणतं प्रोडक्ट असं मार्केटमध्ये आणावं लागेल की जे सगळे ग्राहक घेतील, कोणती सर्व्हिस द्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही विचारपूर्वक करशील. कारण तुम्ही गोल मोठा असेल तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. ज्या गोष्टींचा अनुभव नाही आहे सुरुवातीला तुम्ही काम करा, त्याच्यामध्ये तो अनुभव घ्या, शिका, मग व्यवसायाचं पूर्ण प्लॅनिंग करा आणि मगच व्यवसाय चालू करा. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुमचा व्यवसाय फेल नाही होणार. पण तुम्हाला असं वाटलं काकांनी चालू केला, मामानी चालू केला, मित्रांनी चालू केला, मग मी पण करू शकतो, व्यवसाय करणं एवढा अवघड नाही आहे. मला मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की 32 व्यवसाय फेल झाले हे व्यवसायामुळं फेल नाही झाले, तर ते माझ्यामुळं फेल झाले, माझे डिसिजन चुकीचे होते. पण व्यवसायाचा आम्ही ज्यावेळेला पूर्ण अभ्यास केला, कुठं चुकतंय कुठं नाही, आम्ही बिझनेस कोचिंग क्लास केला,
त्यानंतर आम्हाला व्यवसायामध्ये पुढं कसं जायचं आणि व्यवसाय कसा वाढवायचा हे कळलं. म्हणून तुम्हाला सांगतो की व्यवसाय चालू करायचा असेल तर व्यवसायाचा पहिला पूर्ण अभ्यास करा आणि अभ्यास करून जर तुम्ही व्यवसाय करसाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये फेल्युअरचे चान्सेस फक्त 1% आहेत आणि सक्सेसचे चान्सेस हे 99% चान्सेस आहेत. तर आशा करतो की या पॉडकास्टमधून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. सगळ्यात महत्त्वाची काय तुमची लर्निंग आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये कुठल्या गेस्टला आम्ही बोलवावं हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्की त्या गेस्टला बोलवण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करत राहा. अशाच इंटरेस्टिंग लोकांना आम्ही आमच्या पॉडकास्टवर घेऊन येत असतो आणि त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचे काम करण्याची टेक्निक आहे, त्यांच्याकडून शिकण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही या पॉडकास्टमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.